डोंगराच्या निम्मा भागापर्यंत आम्ही पोहोचलो आता. आता हे बाकीचे जर वर गेलेले आहेत. मी आता इथं थोड्या वेळाने इथनं जाणार आहे वर. इथे छान नयनरम्य असे वातावरण. नजर पडेल तिकडपर्यंत डोंगर, पाहिजे तिकडे डोंगर डोंगरच. होय काय? डोंगर आहे आणि सई तामरकर म्हणते कसं ते चढायचं चढत नाही आणि या डोंगरावर होय काय? आम्ही आता जस्ट जरा वॉटर ब्रेक घेतलेला आहे. बॅगच घ्या जरा असं वाटतं मला. बॅगच घ्या. 4 बाटल्या यार 4 लिटर पाणी. छान मी घेतो. ये कौनसे प्रजातीला आहे हे? हा घोमाने ये 2 पहियों वाली है लेकिन जाती है. डोंगर माथ्यावर आम्ही आता जस्ट पोहोचलोय. तो बघा मगाशी जो आपण बघितलेला तो डांबरी रस्ता, ते कॅनलवरचं ब्रिज आणि ते समोरचे 2 डोंगर. हा भाग सगळा डोंगराने पसरलेला आहे. पण इकडचे डोंगर हे वृक्ष कोरडवाहू अशा पद्धतीचे आहे. जसे कोकणामध्ये हिरवळ असते तशा प्रकारचे डोंगर नाही आहेत. आणि हवासुद्धा मध्यम आहे. असे काही जोरदार वारे सुटलेलं नाही आहे. डोंगर माथ्यावर पोहोचल्यानंतर तेथे आम्हाला दगडांची विशेष प्रकारची रचना असलेला भाग आढळला. ते पाहून आम्हाला तिथे फोटोशूट करणे, व्हिडिओ शूट करणे याचा मोह काही आवरला नाही. म्हणून आम्ही थोडा वेळ फोटोशूट केला, वेगवेगळ्या प्रकारचे फोटो घेतले आणि पुढे मग थोडा ब्रेकफास्ट घ्यायला एका ठिकाणी थांबलो. ओके, अल्पोपहाराचं आता नियोजन सुरू आहे. थोडं फोटो सेशन झाले मस्तपैकी. नवीन ट्रेकर्स बघून अचंबित झाले. हे काय करलेत? हे क्या कर रहे लोग? ये शाने नहीं लोग. काय कहा जाते काय आणलं आज? बिस्कुट आणि अंगूर बर. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या पुढील प्रवासास निघालो. खूप चांगला असा डोंगर माथ्यावरचा भाग जणू सोनेरी चादर पसरलेले आहे असा अनुभव येत होता. डोंगर माथ्यावर इथं वस्ती आहे आणि इथं शेती वगैरे केलेली आहे लोकांनी. खूप चांगला परिसर आहे बघा. निवांत लाईफ. डोंगर माथ्यावर आहेत, शेती करतायत. आणि तिथे काकू होते, त्यांना विचारलं आम्ही. तिथं त्यांनी बोर पण मारलेले आहे. बोरला पाणी असतंय, फक्त जरा उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी घसरते, पण इतर वेळेला पाणी असतं म्हणून सांगितले. ऑलमोस्ट आम्ही आता 4 किलोमीटर चालून आलेलो आहे. इथं मस्तपैकी भगवा झेंडा फडकत आहे अगदी रुबाबात.
पुढे आल्यानंतर खूप मोठा असा पठाराचा भाग लागला आणि तिथून आम्ही मुख्य शुकाचार्य मंदिराकडे परतीसाठी निघालो. रहदारी जास्त असल्यामुळं मोराचे पीस मिळणं जरा कठीण. बरं, सगळेजण आले का? आले. चला, जवळजवळ 90%. 90%. हां, अजून एक 1.5 किलोमीटर आहे ट्रेकिंग. आम्ही 2 डोंगराच्या मध्ये असलेली जी घळ आहे, ओढा म्हणायला हरकत नाही, त्या भागात उतरलो आहे. हां, पाणी संपलेला ओढा, बरोबर. चलते चलो, आगे वाले आगे बढ़ते रहो. क्या बात है. नाही नाही, मरते कशाला, कसलं भारी आहे. हां, चला जरा बसूया आणि पाणी पिऊया. मस्त मस्त मस्त, क्या बात है. जंगल में शेर, वाव. बागों में मोर. भास्करांना गाणी सुद्धा लागले. कसं आहे कसं आहे. कसं कसं वाटतंय. दाखवू काय कसं. ओय, बघा 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 बघा, हिरवगार घनदाट अशा झाडीतून आमचे ट्रेकर्स ट्रेक करत असताना वेली सकट कसं वाटतंय. मस्त आहे ना. मस्त वाटतं. पुन्हा येणार काय? येणार, मी पुन्हा येणार. नक्की येणार काय? येणार. नक्की येणार काय? मी पुन्हा येईन. जिंकलास तू. छान लागत बोर, मस्त आहेत. थोडी पिकलेली, थोडी कच्ची, पण चविष्ट. ट्रेकर्स कंट्रोल आल्यानंतर ना तोंड धुत असताना कसं वाटतंय? काय पाण्यामध्ये तर आम्ही आता इथं दत्त मंदिर एक आहे, त्या मंदिराजवळ आम्ही इथं पोहोचलोय आणि आमचा गजानन मस्तपैकी तोंड धुवायला आलाय. कसं वाटतं गजू? एक नंबर. होय काय? पहिल्यांदा अनुभव ट्रेकिंगचा जबरदस्त. लढायला गेल्यासारखं वाटलं. होय काय? गड जिंकलास? जिंकलास भावा तू. एक नंबर. 40 रनच्यामुळं हां, शक्य झालं. ठीक आहे ठीक आहे. ट्रॅकिंगचा अनुभव घेतला. हां, बर, आता प्रत्येक रविवारी यायचा प्लॅन आहे आपला. ठीक आहे ठीक आहे. किल्ले आहे ना, बघा बघा की कावडे त्याला काय. तर दत्त मंदिर बांधकाम सुरू आहे, जीर्णोद्धार. किती छान बघा, काळ्या दगडामध्ये बांधकाम सुरू आहे. मस्त मस्त, क्या बात है. वा, मस्त. आम्ही आता इथं डोंगर माथ्यावर एक दत्त मंदिर आहे, तिथं आलेलं आहे. किती छान मूर्ती बसवलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर दत्त जयंतीला सप्ताह सुद्धा होतोय असं या ताईंनी सांगितलं मला. खडक बघा किती छान आहे, जणू असा अलगत ठेवल्यासारखा ठेवला आहे. या दगडाची सुंदरता पाहून याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आम्हाला काही आवडता आला नाही. मग काय, पुन्हा एकदा आम्ही चांगले चांगले फोटो शूट केले. चला, या दगडावर मस्तपैकी फोटोशूट झाले सगळ्यांचे. सगळ्यांनी मनसोक्त फोटोशूटचा आनंद घेतला. कसा वाटला इव्हेंट? कसा वाटला? एक नंबर. एक नंबर. आयुष्यात काय करायचं असेल तर या दगडावर दगडावर करा. सगळ्यात तापून होईल जोरात.
परंतु प्रत्येकाच्या लग गए आपण आपल्या रिस्कवर. हा पहिला सांगतोय. चला, जिथं आम्ही गाड्या लावलेल्या आहेत त्या लोकेशनला आम्ही आता पोहोचलेलो आहे. जवळजवळ एक 5-5.5 किलोमीटरचं ट्रेकिंग झालेलं आहे. शेवट फोटोशूटने झालेला आहे मस्तपैकी. आणि मेंबर्स खुश एकदम. सगळे खुश. सगळे खुश काय